निवडणुका तर ज्या पद्धतीने कल दिल्लीचे हाती आलेले आहे त्यावरून आता भविष्यात पुढे नेमकी आता काय रणनीती केली जाईल, कारण की काँग्रेस आणि आप वेगवेगळी लढली त्याच्यामुळे हा पराभव समोर आलेला आहे असं तुम्हाला वाटतं? समन्वयाने लढत असणार का भविष्यात? आता एक लक्षात घ्या, राजकारणामध्ये किंवा संसदीय लोकशाहीमध्ये निवडणुका होत असतात. निवडणुकांच्या संदर्भात जय पराजय होत असतात. निवडणुकात हार जीत होत असते. पण गेल्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष निवडणुकीत उतरल्यापासून म्हणजे आताचा भारतीय जनता पक्ष या निवडणुका आणि निवडणूक यंत्रणा ही लोकशाही पद्धतीने त्या लढल्या जात नाही, त्या सैतानिक किंवा हैवानी पद्धतीने लढल्या जातात. की आम्हाला जिंकायचंच आहे, आम्हाला हरवायचंच आहे, आम्हाला विजय कोणत्याही परिस्थितीत खेचून आणायचाच आहे. त्यासाठी मग साम दाम दंड भेद अर्थ सगळे गोष्टींचा वापर केला जातो. मतदार याद्यातला घोटाळा आपण महाराष्ट्रात पाहिला, तोच आपल्याला दिल्लीमध्ये दिसतो, तो सुद्धा बिहारमध्ये दिसेल, तोच हरियाणामध्ये दिसला. पण या सगळ्याचा आता बाऊ न करता की आम्ही ह्यामुळेच हरलो त्यामुळेच हरलो, पुढल्या लढाईसाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. हा जनतेने दिलेला संदेश. महाराष्ट्राच्या निकालानंतर दिल्लीने जो निकाल दिला तो काँग्रेस आणि आप एकत्र लढले असते ते निकाल वेगळा लागला असता. ते आकडे सांगतात. आता लढायचं की एकत्र यायचं ही भूमिका सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे. नाहीतर मग जे चाललेलं आहे केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये एकतर्फी, त्याला आपण सगळ्यांनी मिळून मान्यता दिली पाहिजे. पण हा त्यातून देश टिकेल का, लोकशाही टिकेल का, विरोधी पक्षाचा आवाज राहील का, या गोष्टींचा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे. मात्र मोदी म्हणतात की मध्ये जो घोटाळा झाला त्याचा टॅक्सचा रिपोर्ट पहिल्या विधानसभेत आणणार, आणि अण्णा हजारे म्हणतात की सत्ता डोक्यात गेली तर काय होते. आता बघा, अण्णा हजारे काय म्हणतात त्याला काय अर्थ राहिलेला नाही. अण्णा अचानक जागे होतात. मोदी काळामध्ये किंवा महाराष्ट्रात इतके घोटाळे झाले, इतका भ्रष्टाचार झाला, इतका अनाचार झाला, लोकशाहीवरती हल्ले झाले, तेव्हा आमचे अण्णा हजारे कधीच त्यांनी हालचाल केली नाही. पण त्यांना दिल्लीतील केजरीवालच्या पराभवाने एक आनंद झालेला आहे. हा दुःखद आहे. त्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही आनंद पाहिला काल, अत्यंत अत्यानंद होता त्यांच्या चेहऱ्यावर. तो लोकशाहीला मारक आहे. केजरीवाल आणि अण्णा हजारे यांनी एक मोठं आंदोलन उभं केलं होतं आणि अण्णा देशाला त्यामुळेच माहीत झाले, हे सुद्धा तितकंच खरं आहे. पण गेल्या 12 वर्षामध्ये या देशामध्ये अशी अनेक संकट आली. देश लुटला जातोय, देश विकला जातोय, एकाच उद्योगपतीच्या घशामध्ये देशाची सार्वजनिक संपत्ती घातली जाते, भ्रष्टाचारांना भाजपमध्ये पवित्र करून घेतलं जात आहे. ज्यांच्यावरती अण्णा हजारेंचे आरोप होते असे सगळे भ्रष्टाचारी आज भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. अण्णा हजारेंना त्याच्यावरती आपलं मत व्यक्त करावं असं वाटत नाही. यामागचं रहस्य काय आहे? केजरीवाल हरले, निवडणुकात हारजीत होते, तो पराभव केजरीवालनी पण स्वीकारलेला आहे. पण त्याचा आनंद जर अण्णा हजारे यांच्यासारख्या लोकांना किंवा केजरीवाल हरल्याचा आनंद काँग्रेसलाही झाला असेल तर मला त्याचं दुःख वाटतंय. कारण केजरीवाल जरी हरले असले तरी भारतीय जनता पक्ष विजयी झाला, नरेंद्र मोदी विजयी झाले, अमित शहा विजयी झाले, ज्याने या देशाच्या लोकशाहीचा खड्डा खणलेला आहे. आपलं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की खुर्चीसाठी लढत होते. मग तुम्ही कशासाठी लढताय? आम्ही खुर्चीसाठी लढत होते, मग तुम्ही कशासाठी लढताय? त्याचा खुलासा, तुम्ही जनसेवेसाठी लढताय आणि बाकी सगळे खुर्चीसाठी लढताय. हे सरकार महाराष्ट्रातल्या म्हणजे वेड्यांची जत्रा आहे. मी आधी सांगितलेलं आहे, त्यांना विजयाचा हँगओव्हर झालेला आहे. तो उतरत नाही अजून, अहंकार आहे. निदान देवेंद्र फडणवीस यांनी तरी संयमाने बोललं पाहिजे. या राजकारणामध्ये जे आलेले आहेत निवडणुकीच्या, ते खुर्चीसाठी लढत असतात.
आणि मुख्यमंत्री पदाची खुर्ची गेल्यावर तुमचा चेहरा कसा काळा ठिक्कर पडला होता आणि तुम्ही कशी निराश होतात ते आम्ही पाहिलं. आणि आताही मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून तुमचे एक उपमुख्यमंत्री कसे काळवंडलेल्या तोंडाने फिरतायत, रुसून बसतायत, हे आम्ही पाहतोय. ही खुर्चीची लढाई तुम्ही सुरू केलेली आहे. विरोधी पक्षाचं काम हे जनतेचा आवाज बनवून काम करणं हे आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काम केलंय. 2019 मध्ये जी निवडणूक झाली त्याच्या आधीच उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची हातमोडी केली होती. तर ते असे देखील म्हणतात की 15 जागांची चर्चा झाली होती की मुख्यमंत्री पदासाठी नाही तर उपमुख्यमंत्री पदासाठी झाली होती. अमित शहा देखील बोलले की असं काय ठरवलं. अमित शहा काय बोलतात, देवेंद्र फडणवीस काय बोलतायत, आता तुम्ही हे किती वेळा विचारणार. त्याला एक मोठा काळ उलटून गेलेला आहे. जर दिलेला शब्द पाळला असता अमित शहाने तर मला असं वाटतं ही पुढली सगळी घडामोडी आहे त्या घडल्या नसत्या 2019ला. आणि देवेंद्र फडणवीस जे बोलतायत त्यांनी हॉटेल ब्ल्यू सी मध्ये जी पत्रकार परिषद अमित शहाच्या उपस्थितीत झाली त्यात त्यांचे जे सुरुवातीचे निवेदन आहे ब्ल्यू सी मधलं ते त्या अजूनही युट्यूब वरती किंवा अन्य माध्यमावरती उपलब्ध आहे. त्यात त्यांनी आपण काय बोललो होतो भारतीय जनता पक्षाच्या किंवा युतीच्या वतीनं ते स्वतःच केलेलं निवेदन स्वतः ऐकावं. म्हणजे हे किती खोटं बोलतायत हे त्यांना स्वतःला कळेल. 2019चं सोडून द्या, आम्ही पवारांबरोबर किंवा पवार साहेबांबरोबर काही चर्चा केली असं म्हणता आधीच. मग 2014ला काय झालं होतं ह्याचं उत्तर द्यावं. 2019 सोडून द्या, 2014 साली काय झालं होतं की ज्याच्यामुळे भारतीय जनता पक्षानं आमच्याशी युतीने आपण काय बोललो होतो भारतीय जनता पक्षाच्या किंवा युतीच्या वतीनं ते स्वतःच केलेलं निवेदन स्वतः ऐकावं. म्हणजे हे किती खोटं बोलतायत हे त्यांना स्वतःला कळेल. 2019चं सोडून द्या, आम्ही पवारांबरोबर किंवा पवार साहेबांबरोबर काही चर्चा केली असं म्हणता आधीच. मग 2014ला काय झालं होतं ह्याचं उत्तर द्यावं. 2019 सोडून द्या, 2014 साली काय झालं होतं की ज्याच्यामुळे भारतीय जनता पक्षानं आमच्याशी युती तोडली. तेव्हाही अमित शहाच होते, तेव्हाही देवेंद्र फडणवीस होते आणि तेव्हाही तुमचे ते कोणीतरी ओम माथुर होते. इथे का तोडली 2019 नंतर बघू. 2014ला हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या निधनानंतरची पहिली निवडणूक होती. महाराष्ट्र दुःखात होता. तरी तुम्ही शिवसेना प्रमुख नाहीत या आनंदात तुम्ही ज्या निवडणुका लढवल्या ते काय होतं. तेव्हा तर शरद पवार साहेब नव्हते ना, तर तेव्हा काँग्रेस नव्हती आमच्या बरोबर, आम्ही तुमच्या बरोबरच होतो. देवेंद्र फडणवीस, मी यांना परत परत सांगतो, त्यांना विजयाचा हँगओव्हर झाला किंवा त्यांना विजयाचं डिप्रेशन आलं. लोकांना पराभवाचं डिप्रेशन येतं, या लोकांना विजयाचं डिप्रेशन आलं आणि हे डिप्रेशन एवढ्यात जाईल असं मला वाटत नाही. तर छोटी मोठी ऑपरेशन नाही तर आम्ही मोठे ऑपरेशन करतात. टायगर चालू कोण असं म्हणताय एकनाथ शिंदे म्हणू द्या. तुम्ही माणसं का फिरतात, तुम्ही ऑपरेशन वगैरे आम्ही काही बोलून दाखवत नाही. वेळ आले की कळेलच आणि आमच्या माणसांना वाचवण्यासाठी आम्ही ते प्रयत्न असं करतो आहे असं एकनाथ की शिंदे म्हणतात. बघा त्यांचं ऑपरेशन कधी होईल अमित शहा कडून ते त्यांना कळणार नाही. त्यांना कधी घेतलं तर ऑपरेशन थिएटरला आणि काय त्यांचं काय कापलं जाईल हा ते त्यांनाही कळणार नाही. सोडून द्या म्हणावं. चला आपको हिंदी में कुछ है तो बोले. आम आदमी पार्टी की जो हार हुई है उसके पीछे समवेयर कांग्रेस है, कांग्रेस की वजह से वो कांग्रेस का खाता ही नहीं खुला है. तो कहीं ना कहीं अड़ियल भाई जो उनका बर्ताव था ये महाराष्ट्र इलेक्शन में भी दिखा, यूपी के इलेक्शन में भी दिखा, दिल्ली निकलती है जिसमें से कांग्रेस ने अगर उम्मीदवार नहीं दिया होता इसमें 4000 नहीं, ये दोनों की जिम्मेदारी है, सिर्फ कांग्रेस की जिम्मेदारी नहीं है. कांग्रेस एक राष्ट्रीय पार्टी है, उनके लोग भी चाहते होंगे कि हमारा भाई कोई दिल्ली प्रदेश में जगह हो, हमारी कोई सीटें यहाँ लड़ना चाहिए अस्तित्व के लिए. तो ये आम आदमी पार्टी और कांग्रेस पार्टी दोनों की जिम्मेदारी है कि बैठकर सीट शेयरिंग या क्या करना है क्या नहीं करना उस बारे में बात करनी चाहिए थी एक दूसरे के साथ. आपने अलग अलग चुनाव लड़के दोनों हार गए. ये मुझे लगता है देश के साथ घात हुआ है. देश के साथ उमर अब्दुल्ला जी का जो बयान है मैं उससे सहमत हूँ. हम भी यही कहते रहे कि लड़ते रहो और मोदी जी को भाजपा को विजय करते रहो.
हम लड़ेंगे ये तो चाहते हैं बीजेपी, हम आपस में लड़ते रहे और उसका फायदा बीजेपी को हो। या अगर ये ज्ञानी लोग समझते नहीं है, राजनीति के जो ज्ञानी लोग हैं सभी, चाहे केजरीवाल जी उनकी पार्टी हो चाहे कांग्रेस की पार्टी हो, अगर आपको आनंद होता है किसी को कि केजरीवाल जी हार गए या कांग्रेस को एक भी सीट नहीं मिली, खाता नहीं खुला, या अगर हमको उसका हम खुशी व्यक्त करते हैं, तो ये लोकतंत्र के लिए अच्छी बात नहीं है। मैं बार बार कहूंगा, ये उद्धव ठाकरे साहब का भी कहना है हमारे पार्टी के, कि जब तक हम लड़ते रहेंगे तब तक हम तानाशाही का पराभव नहीं कर सकते, उनको हम पराजित नहीं कर सकते। या अगर हम नहीं समझ पाते हैं तो हम राजनीति नहीं करनी चाहिए देश में। इंडिया अलायंस का अभी फ्यूचर क्या है? देखिए, भारतीय जनता पार्टी का कोई फ्यूचर नहीं है। ये जो है ये सूजन है। कोई एक्सीडेंट होता है तो अपना बॉडी सूज जाती है, अरे हमको लगता है क्या बॉडी बढ़ गई। ये सूजन है, ये ईवीएम से है या पैसे से है, दहशत से है, ये टेम्पररी है। ये पीरियड जाना चाहता है, जाना चाहिए। अब 10 साल हो गए, अभी आने वाले दिनों में धीरे धीरे सूजन उतर जाएगी। इस देश को हम सब लोग जो है अपोजिशन में जरूर आगे लेकर जाएंगे। आज हम सत्ता में नहीं है, लेकिन जनता की आवाज उठाते रहेंगे। इंडिया ब्लॉक है और रहेगा और मजबूत करेंगे। पंजाब में आने वाले सरकार है, देखी जा सकती है क्या? अभी तो करना ही पड़ेगी ना, आत्मचिंतन तो करना ही पड़ेगा। अगर आप चिंतन नहीं करना चाहते, आत्मचिंतन नहीं करना चाहते, तो आप राजनीति छोड़ दीजिए अपोजिशन। चलिए, पंजाब में आपकी सरकार है। मराठीत राहिलेला प्रश्न आहे, मस्साजोग मध्ये 2 महिने आता पूर्ण झाले, मात्र अद्यापही आरोपीला अटक होत नाही। दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत अनेक जर आरोपीला अटक होत नसेल तर देवेंद्र फडणवीस जे सतत तावातावाने बोलतायत कोणालाही सोडणार नाही, हा कायदा सगळ्यांसाठी समान आहे, हे खोटं बोलतायत ना। एक साधा गुन्हेगार त्यांना पकडता येत नाही गृह खात्याला, त्यांच्या गृहमंत्री म्हणून, तर तुम्ही बीडमध्ये जाऊन हारतुरे कसले स्वीकारताय, सत्कार कसले करून घेताय? सुरेश धस आणि देवेंद्र फडणवीस यांचे हात मिळवणे, मनोज जरांगे पाटलांना चॅलेंज जे उभं केलं आहे जरांगे पाटलांनी, त्यांचा जो विषय आहे तो मागे टाकण्यासाठी सुरेश धस यांना पुढे आणलंय का? ते बोलतायत, कृतीचं काय? सुरेश धस नक्कीच नीट बोलतायत, विषय मांडतायत, पण त्यांचे जे बॉस आहेत देवेंद्र फडणवीस, हे खरोखर कारवाई करू इच्छित आहेत का? मुख्य आरोपीपर्यंत पोहोचतायत का? काय लोकांना काय तुम्ही बीडच्या किंवा राज्याचा मूर्ख समजलात का? नाही ना। आमच्या दारामध्ये पोलीस येतात, आम्हाला घेऊन जातात, आमच्या कार्यकर्त्यांना। आणि जे आरोपी मुख्य आहेत, संतोष देशमुखचं कुटुंब वळवण फिरताय ना अजून, तुम्हाला दिसत नाही गृहमंत्री म्हणून? हे सुरेश धस साहेबांनी जे आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे, परवा एकमेकांवरती जी फुलं उधळली बीडमध्ये, महाराष्ट्राने पाहिली, तेव्हा लोकांना वाटायला लागलं त्यांचं काय ठरवून चाललंय की काय। सर आपका एक